शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्टची एंट्री झालेली आहे। भूमीने आकाशकडे नोकरी करण्याचा खूप मोठा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच निर्णयामुळे आता मात्र अखेर भूमीच्या सगळं विसरण्यामागचा खरा प्लॅन समोर आलेला आहे। म्हणजे आता भूमीने आकाशकडे नोकरी करण्याचा निर्णय वेगळ्याच कारणासाठी घेतलेला असतो, कारण भूमीला खूप महत्त्वाची गोष्ट समजलेली असते आणि ॲक्च्युली भूमीचा प्लॅन आपल्या समोर आता येणार असतो। मालिकेमध्ये या आठवड्यामध्ये भूमीला सगळं आठवतंय आणि हे सगळं नाटक कोणत्या कारणासाठी ती करते आणि या सगळ्याचा खुलासा अगदी आपल्याला होणार असतो। फक्त या सगळ्याचा खुलासा आकाशला होणार नसतो, कारण आकाशच्या भल्यासाठी घेतलेला भूमीने निर्णय आकाशला काही न माहिती असण्यातच असतो आणि त्यामुळे भूमी आकाशला काही सांगत नाही, कारण आकाशच्या जीवाला असलेला धोका टाळण्यासाठी भूमीने दोन गोष्टी केलेल्या असतात। एक म्हणजे विसरण्याचं नाटक आणि दुसरं म्हणजे नोकरी करण्यासाठी आकाशच्या अवतीभोवती राहण्याचं। आकाशची असिस्टंट म्हणून भूमी आता नोकरी जॉईन करणार असते। आता मात्र भूमी आणि आकाश हे नेहमी एकत्र असल्यामुळे आपल्याला काही गोष्टींचा यामागे उलगडा होणार असतो। आकाश शैलेश्वर तर डॉक्टरांकडे गेलेला असतो, कारण आकाशची ट्रीटमेंट त्याच्याकडे चालू असते। त्याच वेळेला आकाश शैलेश्वर तर डॉक्टरांना सांगतो, मला हा मेंटल स्ट्रेस सहन होत नाही, म्हणजे भूमी मला ओळखत नाही, माझा खूप राग करते, या सगळ्यामुळे मला खूप मेंटल स्ट्रेस येतो। यावरती शैलेश्वर तर डॉक्टर म्हणतात, हे बघा, मला मेंटल स्ट्रेस घेऊन चालणार नाहीये, कारण भूमी मॅडमना तुमची गरज आहे। असं म्हटल्यावरती इकडे आता आकाश म्हणतो, हो, पण मला असं वाटते भूमीला काही आठवण्यासाठी तुम्ही माझी मदत करू शकाल का? म्हणजे ज्याप्रमाणे तुम्ही मला बरं करण्यासाठी प्रयत्न केले, तर भूमीची स्मृती परत येण्यासाठी तुमचे काही प्रयत्न उपयोगी ठरू शकतील का? यावरती आता मात्र शैलेश्वर डॉक्टर म्हणतात, मी भूमी मॅडमशी बोलून घेतो, त्यांना काही गोष्टी आठवतात का ते विचारतो आणि त्यानंतर मी तुमच्याशी बोलतो। असं म्हणत आता मात्र शैलेश्वर तर डॉक्टरांनी खूप मोठा खुलासा केलेला असतो। इकडे तोपर्यंत मात्र आता रागिणी सांगत असते अभिजितला, हे बघ, लवकरात लवकर आपल्याला फासे फिरवावे लागतील, कारण जर का त्या भूमीला गोष्टी आठवायला लागल्या तर ती सगळं आकाशला सांगेल आणि आपलं काही खरं नाही। त्यामुळे आपण आता आकाशलाच आपल्या मार्गातून बाजूला करायचं आहे। आकाशच्या खाण्यातून आपल्याला असं काही मिक्स करायचं की त्याची मेंटल कंडिशन पुन्हा एकदा डाऊन झाली पाहिजे आणि लोकांना हे वाटलं पाहिजे की भूमीला काही गोष्टी आठवत नाहीत, म्हणून आकाशची मेंटल कंडिशन ही झालेली आहे आणि म्हणजे दोष भूमीकडे जाईल, आपल्याला काही दोष पण येणार नाही। भूमी जरी बरी झाली तरी आजी तिचा स्वीकार करणार नाही, कारण आकाश बरा झालेला भूमीमुळे पुन्हा एकदा डाऊन होईल। इकडे आता आकाश शैलेश्वर तर डॉक्टरांच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतो, पण शैलेश्वर तर डॉक्टर आकाशला अर्ध सत्य सांगतात, ते आकाशला पूर्ण सत्य मात्र काही सांगत नाहीत। आकाश मात्र घरी येतो त्यावेळेला तो विचार करतो, निदान शैलेश्वर तर डॉक्टरांच्या सांगण्याने तरी भूमीने जर का थोडंफार आठवण्याचा प्रयत्न केला तर बऱ्याच गोष्टी सोप्या होतील, कारण आता भूमीशिवाय राहणं आकाशला खूप कठीण होत असतं, त्याला मेंटली खूप त्रास होत असतो आणि याच गोष्टीचा आता मात्र भूमीला सगळ्यात जास्त परिणाम होताना आपल्याला दिसणार असतो। आता मात्र आकाश योगेश्वरी आईला हात जोडून विनंती करतो, काहीतरी चमत्कार कर, माझ्या भूमीला किमान किमान काहीतरी आठवू दे। असा विचार करत आकाश घरी येतो। तोपर्यंत इकडे भूमीला समजवायला गंगाधर आलेले असतात, कारण माधवरावांनी भूमीला बोलवलेलं असतं। भूमी आकाशच्या विरोधात केस टाकत असते त्यासाठी। त्यावरती गंगाधर म्हणतात, हे बघ भूमी, तुझा गैरसमज होतोय, नगरपालिकेनेच आपल्याकडून ही जमीन हिसकावून घेतलेली होती। आकाश महाजन यांनी ती जमीन आपल्या नावावरती करण्यासाठी कागदपत्र केले। माधवराव म्हणतात, भूमी, त्यांचे आभार मानायच्या ऐवजी तू हे काय करतेस, तू त्यांच्यावरतीच विरोधात केस केलेली आहेस। यावरती भूमी म्हणते, मी केस केले नाही, फक्त भानुशाली वकिलांचा सल्ला घेतला होता। असं म्हणत भूमी आता इकडे आकाशवरती केस न करण्याचा निर्णय घेते। माधवराव म्हणतात, हे बघ, आकाशरावना खूप चांगले आहेत, त्यांच्याबद्दल तू गैरसमज करून घेऊ नको। नीलांबरी सांगते, तिच्यावरती कोणताही स्ट्रेस आणू नका। मला असं वाटतंय भूमीला ज्या व्यक्ती आवडतात, ज्या व्यक्तींच्या सहवासात तिला राहायला आवडतं, त्याच व्यक्तींच्या सहवासात तिला राहू दे की। असं म्हणत नीलांबरी मुद्दाम आता भानुशाली आणि भूमी यांना जवळ आणण्याचा प्रयत्न करत असते। तोपर्यंत भानुशाली भूमीची भेट घेऊन भूमीला खूप गोष्टी समजावून सांगतात। ते भूमीला सांगतात की आता ना
आता मला असं वाटते की हे नाटक खूप झालं. भूमीला ते म्हणतात, हे बघा आता हे नाटक करण्याचं खूप अति झालेलं आहे, कारण 2 गोष्टी घडलेल्या आहेत. शैलेशवर्धक डॉक्टरांकडे आकाश महाजन गेले होते आणि त्यांची मेंटल स्थिती बरोबर नाही असं सांगितले, आणि त्याचप्रमाणे रागिणी आणि तुमची सावत्राई तुमचं आणि माझा लग्नाचा विचार करतायत. भूमी म्हणते काय? यावरती मात्र आता भानुशाली म्हणतात, याला एकच उपाय आहे, तुम्ही आकाश महाजन यांच्या सोबत राहणं. यावरती भूमी सांगते, हो पण जर मी आकाश सोबत राहिले तर ना मी त्याच्या तोंडावरचा हा भाव नाही पाहू शकणार. मला ना या सगळ्याचा खूप खूप त्रास होईल, आणि जर मी त्याच्या समोर तुटले तर त्याला सत्य समजेल आणि हे त्याच्या जीवासाठी धोकादायक आहे. कारण मी विसरण्याचं नाटक केलंय ते म्हणजे रागिणीला जर मी जिवंत म्हणजे मला सगळं आठवतंय असं समजलं असतं मी जिवंत आहे तेव्हा, तर मात्र तिने काहीतरी प्लॅन करत आकाशला संपवलं असतं, आणि आत्ता पण तेच होईल. मला काही आठवत नाहीये, त्यामुळे ती शांत आहे की आकाशपर्यंत सत्य पोहोचणार नाही. जर मला सगळं आठवते हे कळलं तर ती आकाशचा जीव घेईल. भानुशाली म्हणतात, मग आता काय करायचं? त्यावरती मात्र आता भूमी म्हणते, आकाशच्या जवळपास राहण्यासाठी मला आता एक मार्ग सुचतोय, तो म्हणजे आकाशचे असिस्टंट बनून राहणं. भानुशाली म्हणतात, पण हे तुम्ही कसं बोलाल? यावरती भूमी म्हणते, मी नाही, तुम्ही आकाशला एक सल्ला द्या की जर का ते घर भूमीच्या नावावरती तुम्हाला करायचं असेल तर मात्र भूमीला नोकरी द्या, त्या नोकरीच्या पैशातून पैसे वसूल करा. भानुशाली म्हणतात, ही आयडिया तर भक्कम आहे. आकाश महाजन लगेच तयार होतील. मग मात्र भानुशाली आकाशला फोन करून ताबडतोब ही गोष्ट सांगतात. आकाशला तर आनंदाला पारावार राहत नाही. आकाश म्हणतो, भूमी जर माझ्या आसपास राहणार असेल तेवढं सुद्धा माझ्यासाठी पुरेसा आहे. माझ्याबद्दलचा तिचा राग काढण्यासाठी तेवढंच पुरेसा आहे. तिने माझ्यावरती प्रेमाने माझा स्वीकार नाही केला तरी माझ्यावरचा राग कमी झाला तरी सुद्धा ठीक आहे. फायनली भूमी आता आकाशच्या इकडे आकाशचे असिस्टंट म्हणून नोकरी करण्यासाठी तयार असते, आणि त्यातच आता मात्र एक क्षण असा येणार असतो की आकाशला सुद्धा भूमीचं आपल्यावरती प्रेम आहे, मग ही नाटक करते का असा संशय येणार असतो. इकडे आता सगळी तयारी होते. भूमीने आकाशकडे नोकरी करण्याचा निर्णय तर घेतलेला असतो. अखेर सगळं आता मात्र समोर असतं. ज्या वेळेला भूमी येते, आकाश मुद्दाम ज्या वेळेला तिकडे गेरू असतो म्हणजे जी काव असते लाल रंगाची, त्यांनी तुळशीचं घर सारवलं जातं किंवा डिझाईन केले जाते, तो सांडवतो. भूमीच्या पायाला ते लागते. भूमी म्हणते, माझ्या नोकरीचा आज पहिला दिवस आहे आणि तू काय करतो आहेस ते? म्हणजे भूमी नोकरी करण्यासाठी आता मात्र इकडे आलेली असते. भूमीने आकाशची असिस्टंट म्हणून नोकरी जॉईन केलेली असते. मग आजी आता तिच्या पावलांचे ठसे घेते. लक्ष्मीच्या पावलांनी भूमीची एंट्री झालेली असते, आणि आता भूमी सर्वतोपरी आकाशच्या सोबत राहून रागिणी आणि अभिजित यांना आकाशला काहीही हार्म पोहोचवू न देणार असते, आणि त्याचप्रमाणे आकाशच्या सोबत राहून त्याची मेंटल स्थिती सुद्धा चांगली होण्यासाठी प्रयत्न करणार असते. भूमीला सगळं आठवलंय हे आपल्या लक्षात येतं, पण भूमी आपल्याबद्दल प्रेम आहे हे सुद्धा आकाशला समजणार आहे, आणि मोहाच्या क्षणी भूमी आकाशच्या मिठीत जाणार आहे. हे सगळं कसं घडणार? आकाशला सत्य समजला की तो कसा रिॲक्ट करणार? हे पाहणं फारच रंजक ठरणार आहे.